गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण एमपीसी मार्फत घेतलेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 मध्ये जी ऍड आलेली होती, ती जी एक्झाम झालेली होती, तर त्यांच्या जी मुदत दिलेली होती नियुक्तीसाठी, तर ती काही मुलांनी ते जॉईन केलं नाही. त्यामुळं हे एक ॲप्लिकेशन आलेलं आहे, नोटीस आलेली आहे. तर बघूया की काय सविस्तर एक लिस्ट लागलेली, जेणेकरून ज्यांचं सिलेक्शन झालं होतं एम पी एस सी लिपिक क्लर्कमध्ये मुख्य परीक्षा सिलेक्शन झालं होतं, पण त्यांनी जॉईन नाही केलं, अशा मुलांची लिस्ट लागलेली आहे. तर बघूया काय डेट होती, जे काय क्रायटेरिया होता त्यांचा, किती दिवसामध्ये आपल्याला म्हणजे जॉईन करायचं असतं. कारण की हे जे बेसिक गोष्टी हे मुलांना माहीत पाहिजे. कारण की आपण एखादी एक्झाम सिलेक्शन म्हणजे आपलं सिलेक्शन होऊन जातं, पण आपण ते एक्झामकडे लक्ष देत नाही. तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुमच्याकडं मिस होऊ शकतात काही काही गोष्टी, तर तुम्ही हे लक्ष ठेवत जा. अपडेट अपडेट राहा नेहमी. कारण की काही काही मुलं अपडेट राहत नाही. एक्झाम दिल्यानंतर समजा त्यांचा स्कोर चांगला पण असेल, किंवा प्री ते क्वालिफाय झालेले असतात, मेन्स एक्झाम दिल्यानंतर त्यांचा चांगला स्कोर असतो. नंतर मग ते रिझल्ट बघत नाही. कारण की मेन्स दिलेल्या मुलांनी कंटिन्यू अपडेट राहणं गरजेचं आहे. तर बघूया की काय नोटीस दिलेले एमपीसीने. तर जी ही परीक्षा होती क्लर्कसाठी होती, एमपीसी. तर बघा, एमपीसी ने एक शासन आदेश दिलेला आहे. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022चा अंतिम निकाल आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आयोगाने प्रतीक्षा यादी 2 मधून संदर्भहीन क्रमांक 1 येथील दिनांक 23/10/2024 रोजी पत्र पत्रा नव्हे शिफारस केलेल्या 43 उमेदवाराचे लिपिक टंकलेखक मराठी 43 या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 11/11/2024 रोजी न्याप नानवे मंत्रालयीन विभाग मुंबई शासकीय कार्यालय लिपिक टंकलेखक पदावर नियत वाटप करण्यात आले होते. सदर न्याप उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी 10/12/2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. बघा मित्रांनो, 11/11/2024 रोजी तुमचं लिपिक टंकलेखक वरती तुमचं सिलेक्शन झालेलं होतं. पण तुम्ही काय नियुक्तीपत्र तुम्हाला पाठवलं होतं. तुम्हाला कमीत कमी 30 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईन व्हायचं असतं ड्युटीवरती. तुमचं जे पण लोकेशन असेल, जे पण जॉब प्रोफाईल असेल, तरी त्या मुलांनी हे 43 मुलांनी तर हजर नव्हतेच. म्हणजे त्यांनी जॉईनच केलेलं नाही ऑफिस. तर अशासाठी ही नोटीस आहे. कारण की जो क्लर्कचा रिझल्ट लागलेला होता 2022चा, एमपीएससी क्लर्क मराठी टंक लेखक साठी होती रिक्वायरमेंट. तर ह्या मुलांनी जॉईन केलेलं नाहीये. तर अशा चुका करू नका. कारण की हे खूप साधी चूक आहे. कारण की तुम्ही जर लक्ष दिलं नाही, तर तुमची एखादी चांगली पोस्ट जाऊ शकते. नंतर तुम्हाला कंटिन्यू सरकार मग तुम्हाला, किंवा जे पण महाराष्ट्र शासन तुम्हाला ती संधी देऊ शकत नाही परत. हा, तुम्ही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही 30 दिवसात जॉईन करू शकत नाही, तर तुम्हाला एक ऍप्लिकेशन द्यावं लागतं. मग तुम्ही ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुम्हाला काही कालावधी भेटत असेल, मग त्या कालावधीमध्ये तुम्ही तिथं जॉईन झालंच पाहिजे ऑफिसमध्ये. तर बघा, 11/10/2024 रोजी ज्ञानवय नियत वाटप करण्यात आलेल्या 43 उमेदवारांनी दिनांक 10/12/2024 पर्यंत संबंधित विभाग कार्यालय व्यक्तीशी उपस्थित राहून नियुक्ती स्वीकारणे आवश्यक होते. तथापि नियत वाटप करण्यात आलेल्या 43 उमेदवारांपैकी एकूण 33 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही. सॉरी मित्रांनो, कारण की 43 नाही, कारण की 43 उमेदवारांपैकी 33 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही, म्हणजे 33 जणांनी. असं पण असू शकतं, कारण हे 33 उमेदवार दुसऱ्या पोस्टसाठी जॉईन झालेले असेल, किंवा ते अगोदर चांगल्या पोस्टवरती असेल म्हणून त्यांनी जॉईन केलेलं नसेल, असं पण असू शकतं.
पण ज्यांचं पण राहिलेलं असेल किंवा म्हणजे विसरून गेले असेल किंवा त्यांनी लक्ष दिलं नसेल, अपडेट नसेल त्यांना ह्या तारखेला जॉईनिंग होणार आहे म्हणून, अशा मुलासाठी हा एक व्हिडिओ बनवतोय मी. कारण की हे सगळ्यासाठीच आहे, जे फ्रेशर मुलं आहेत, जे एक्सपिरियन्स म्हणजे आता करताय, 4-5 वर्षापासून तयारी करताय, अशा मुलांसाठी हे व्हिडिओ बनवतोय मी. कारण की बेसिक बेसिक चुका तुम्ही करत जाऊ नका. तुम्ही जर एमपीएससी जर प्रिपरेशन करताय, सरळ सेवा असेल, कोणती एक्झाम असेल एमपीएससी मार्फत किंवा गव्हर्नमेंटची, तर तुम्ही नेहमी अपडेट राहत जा. एक्झाम कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, रिझल्ट लागणार आहे का, कट ऑफ किती लागला, ह्या साध्या गोष्टी, तुम्ही ह्या गोष्टीकडे नेहमी लक्ष देत जा. तुम्ही जर अभ्यास करता, एवढे पैसे खर्च करता, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायलाच पाहिजे. तर आता काय झालं बघा. सबब संदर्भ दिन क्रमांक 3 येथील शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार संदर्भ दिन क्रमांक 2 येथील 11/11/2024 रोजी न्याय मंत्रालय विभाग मुंबई शासकीय कार्यालय लिपिक टंक लेखक मराठी पदावर नियत वाटप करण्यात आलेल्या उमेदवारापैकी विहित कालावधीत रजू न झालेल्या सोबतचा विवरणपत्र अ मधील उमेदवाराचे नियत वाटप रद्द करण्यात येत आहे. बघा आता इथं तुमचं जे जॉईनिंग होते इथं तुम्हाला रद्द केलं करण्यात येत आहे, कारण की तुम्ही काही त्यांना अप्लाय केलं नाही, कारण की तुम्ही डेट वाढून घेतली नाही आणि काही जणांनी ते प्रोसेसच केलं नाही. त्यामुळे आता हे जे 33 जण आहे यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे, असं एक पत्र महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने डिजिटल साइन बाय अक्षरता खामोस देसाई, बघा यांची इथं डेट पण दिलेली आहे. अक्षता देसाई ह्या कक्षा अधिकारी बने सही केलेले, राज्यपालाने हे दिलेले तो आदेश. तर ह्या अधिकाऱ्यांनी हे तुम्हाला एक नोटीस दिलेले, कारण की आता तुम्ही जे 33 मुलांची यादी होती, ती यादी पण आपण बघू शकतो. कारण तुम्हाला मेल मार्फत तुम्हाला विवरणपत्र ईमेल आलेलं असेल. तुम्ही मेल चेक करत जा, डेली अपडेट मेल करा. मोबाईलवरती मेसेज चेक करत जा, तुमचं सिलेक्शन झालं की नाही. त्याच्यावरती तुमच्या मोबाईलवरती पण अपडेट येत राहते की तुमचं सिलेक्शन झालेलं, तुम्ही जॉईन ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत करू शकता, असं अपडेट येत राहतं. पण जास्त करून तुम्हाला मेल आणि मोबाईलचा वापर, मोबाईलवरती अपडेट राहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जर एक्झाम देत असाल तर बघा ही एवढी यादी होती. आता हे 33 मुले, जेणेकरून ह्याने आता यांची जॉईनिंग नाही होणार. बघू शकता आता हे ओबीसी बरेच मुलं आहे. आता सगळ्यांची नाव तर नाही सांगू शकत, पण इथं हा कोणी जर याच्यात असेल, बघा इथं डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन होणार होती, मुंबई. बरेच जे पोस्ट होते हे मुंबईचीच आहे. त्यामुळं सांगता येत नाही काय इश्यू आहे, कारण की ह्या मुलांनी जॉईनिंग का नाही केले. ऑलरेडी त्यांनी जॉईनिंग झालेलं असेल म्हणून ह्या मुलांनी जॉईनिंग केलेलं नाही, हा एक पण हेतू असू शकतो. त्यांचं हे म्हणजे 33 मुलं आहे बघा टोटल. कारण की आता हे सगळं मुंबईचीच पोस्ट आहेत. हे ऑलरेडी जॉईन असतीलच, नाहीतर मग असं होऊ शकतो बाय चान्स की काही मुलांनी लक्ष दिलं नाही किंवा अपडेट राहिलेच नाही किंवा त्यांनी मेल चेक नाही केला, असंही होऊ शकतं. म्हणून असं चुका करत जाऊ नका. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय, थँक्यू, बाय फ्रेंड्स.